एकमेकांना भेटा अभिमान करा परमेश्वराचा अमृताचा सण आम्ही साजरा करत आहोत. प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवित नामामध्ये तुम्हा प्रत्येकाचं याचं मी स्वागत करतो. Welcome you all in the glory and mighty name of Lord Jesus Christ, the Son of the living God. आमचा परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया साधारण आहे. God is good and His mercy endures forever. तो काल आमच्यासाठी चांगला होता. He was good for us yesterday, तो आज आमच्यासाठी चांगला आहे. good for us today, उद्या आमच्यासाठी चांगला असणार आहे. and He will be good for us today. आमच्यासाठी चांगला असणार आहे. And He is eternally good for us. एकदा त्याबद्दल काय आवाज बद्दल देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकटा पुत्र दिला. God so loved the world that He has only begotten Son. यासाठी की जो पित्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश नाही तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. So that whoever believes in Him should not perish but have everlasting life. आणि तोच पुत्र मला म्हणते की तुम्ही सर्व माझ्या हातामध्ये आहात And that same Son is telling you, all are in my hands. आणि माझ्या हातातून तुम्हाला कोणी हिसकून घेणार नाही. And nobody can snatch you from my hand. कोण हिसकावणारा तो होता? The one who was going to snatch. तो कोण होता की जो आपला त्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होता? Who was the one who was trying to snatch us away from His hand? दुष्ट सैतान. Evil Satan. आणि त्याची नांगी ठेचलेली आहे. त्याने प्रभूने त्याला पराभूत केलेला आहे. And God has defeated him and thread the string of his death. सर्वांधकाराची सत्ता त्याने मोडून टाकली And He destroyed all the dominion of darkness. आणि त्या मरणातून त्या अंधकारातून त्याने आम्हाला बाहेर काढलं. And brought us out of the darkness. आणि आम्ही देवाच्या प्रभूच्या हातामध्ये आहोत. And now we are in the hand of the Lord. आणि येशू म्हणतो पहा माझ्या हातातून तुम्हाला कोणी हिसकावून घेणार नाही. And the Lord says, nobody can snatch you from my hand. त्याच्या हातातून तो आम्हाला कधी टाकणार नाही. He will never forsake us from His hand. पण आम्ही जर काही चुकीचं वागत गेलो तर मात्र आपण त्याच्या हातातून निसटून जाऊ. But if you keep doing wrong, we might slide away from His hand आमच्या चुकीच्या गोष्टीमुळे because of our wrongdoing. म्हणून त्याच्याविषयी आमच्या गोष्टीविषयी आम्ही सावध राहणं फार गरजेचं आहे. It is important that we are vigilant about it. आज आम्ही पुनरुत्थानाचा सण साजरा करत आहोत. Today we celebrate the resurrection day. तो जर त्याचा आणि त्याचा पुनरुत्थान त्याचा तिसऱ्या दिवशी पित्याच्या गौरवात मरणातून जिवंत झाला आणि त्याविषयी आम्ही आज काही गोष्टी बघणार आहोत. We are going to learn about how He rose up from the dead on the third day by the glory of the Father. प्रेमी पाहतो नेहमी वाचतो त्याप्रमाणे ती रिकामी कबर त्या ठिकाणी मार्था मरिया वगैरे त्या गेल्या त्या ठिकाणी त्यांना ती धोंड बाजूला सरलेली आढळली. या सर्व गोष्टी आम्ही वर्षानुवर्ष वाचत आहोत. And years and years we know that the stone on the tomb was rolled away and these ladies they saw it. पण त्याच्यानंतर आमचं काय त्या गोष्टीकडे आम्ही पाहत लक्ष जसं पाहिजे तसं लक्ष आम्ही देत नाही. But we don't pay attention to what after that. जी गोष्ट अतिशय महत्वाची देवाने आम्हाला सांगितलेली आहे. The most important thing that God has told us. येणारा तुम्ही विलंब करणार नाही माझा नीतिमान विश्वासाने वाचेल. The one who will come shall not tarry and my just shall live by faith. आणि त्याची येण्याआधी जी खात्री देवाने दिलेली आहे And the assurance of His coming that God has given to us. त्याची येण्याविषयीची आशा जी देवाने आम्हाला दिलेली आहे The hope that Lord has given it to us. ती आशा माझ्यामध्ये प्रज्वलित झाली का पल्लवित झाली आहे का? Has not flashed inside of me. का तो येणार Because He will come. आणि येशू स्वतः म्हणतो की पहा मी लवकर येत आहे. Jesus Himself says, I'm coming soon. आणि बायबल सांगते ये प्रभू ये आमेन. Bible says, come Lord Jesus, come, amen. आम्ही पण म्हणतो ये प्रभू ये आमेन. We also say, Lord, come Jesus, Lord, come, amen. पण तो येत असताना त्याचं येणं लवकर होत असताना आम्ही आमची तयारी कितपत केलेली आहे याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. While He comes, we should pay attention to how much preparation we are doing. आता त्या गोष्टीकडे आम्ही जात असताना पहिल्यांदा आपण नेहमीप्रमाणे आधी रिकामी कबर तोडून तांद वाचूया आणि मग आपल्या संदेशाकडे वळूया. And but before turning to our word, we are going to read about the empty tomb. लोकविश्वर्तमान याचा 24वा अध्याय. Luke 24. आम्हाला त्याची पहिली काय योजना वाचा रिकामी कबर. शब्दात दिवशी आज्ञेप्रमाणे त्या कशा राहिल्या स्वस्थ राहिल्या. पुढं मोठ्या पातेत आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या. तो कबरेवर थोंड लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. त्यात गेल्यावर त्यास प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. मग असे झाले की त्याविषयी त्यास भ्रांती पडली. तो पहा लखलखीत वस्त्रे आलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे भूमीकडे केली असता ते त्यास म्हणाले, तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यांमध्ये का करीता? तो येथे नाही पण उठला आहे.
तो गालिलात असता त्याने तुम्हास काय सांगितले त्याची आठवण करा. ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे, पण तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे याचे अगत्य आहे. तेव्हा त्यास त्याच्या बोलण्याची आठवण झाली आणि कबरेपासून परत येऊन त्याने आपला शिष्यास व बाकीच्या सर्वांचे सगळे वर्तमान सांगितले. त्या मग्दलिया मरिया, योहाना व याकोबाची आई मरिया अशा होत्या. त्याचबरोबर ज्या दुसऱ्या होत्या त्यांनी हे वर्तमान प्रेषितास सांगितले, परंतु हे वर्तमान त्यास गप्प असे वाटले व त्यांनी त्यांचे खरे मानिले नाही. तेव्हा पेत्र उठून कबरेकडे धावत गेला व मोनवे होऊन त्याने आत पाहिले, तो केवळ प्रेत वस्त्र त्याला दिसले. तेव्हा झालेल्या गोष्टींविषयी आश्चर्य करीत तो आपल्या घरी गेला. And it says in Luke 24:1-12, now on the first day of the week, very early in the morning, they and certain other women with them came to the tomb, bringing the spices which they had prepared. But they found the stone rolled away from the tomb. Then they went in and did not find the body of the Lord Jesus. And it happened, as they were greatly perplexed about this, that behold, two men stood by them in shining garments. Then, as they were afraid and bowed their faces to the earth, they said to them, why do you seek the living among the dead? He is not here, but he is risen. Remember how he spoke to you when he was still in Galilee, saying, the Son of Man must be delivered into the hands of sinful men and be crucified, and the third day rise again. And they remembered his words. Then they returned from the tomb and told all these things to the 11 and to all the rest. It was Mary Magdalene, Joanna, Mary the mother of James, and other women with them, who told these things to the apostles. And their words seemed to them like idle tales, and they did not believe them. But Peter arose and ran to the tomb, and stooping down, he saw the linen clothes lying by themselves, and they departed, marveling to themselves at what had happened. पण या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला पाहायला मिळत आहे. Now we see the word of God. ही सर्व वचन देव बाप आमच्यासाठी आशीर्वादित करो. The Lord bless all these verses for us. या ठिकाणी मी पाहतो 5व्या वचनामध्ये In verse 5 we see, तेव्हा ते भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे भूमीकडे केली असता ते त्यास म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता? and as they were afraid and bowed their faces to the earth, they said to them, why do you seek the living among the dead? तो इथे नाही पण उठला आहे. He is not here, but is risen. तो गालिलात असताना त्याने तुम्हाला काय सांगितले त्याची आठवण करा. Remember how he spoke to you when he was still in Galilee, ते त्यात म्हणाले, मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, saying, the Son of Man must be delivered into the hands of sinful men त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे, and be crucified on the cross, व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे याची अगत्य आहे. and the third day rise again. तेव्हा त्याच्या बोलण्याची आठवण झाली. They remembered his words. तुम्ही मेलेल्याचा जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता? Why do you seek the living among the dead? ते त्यांनी काय सांगितलं याची आठवण तुम्ही करा. And remember what he has told you. आणि मनुष्याचा पुनरावे आम्ही पाहतो या ठिकाणी त्याने धरून देण्यात येईल, And the Son of Man must be delivered पापी जनांच्या हाती धरून देण्यात येईल, into the hands of sinful men. त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे, He will be crucified, व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे. and the third day rise again. याची अगत्य आहे, And this is mandatory. याची आवश्यकता आहे. This is necessary. मग संदेश करत असताना आपण येशूच्या मृत्यूविषयी एक वचन वाचतो की त्याचे मृत्यू का आवश्यक होता. And we are going to read a verse why the death of Lord Jesus Christ was important. इब्रियराचं पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 14व वचन. ज्याची मुले एकाच रक्तमांसाची होती, मुले एकाच रक्तमांसाची होती, त्याची तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला. तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, यासाठी की मरणावर धनीपणा करणारा मरणावर धनीपणा करणारा म्हणजे सैतान त्याला आपल्या मरणाने नाहीसे करावे, आपल्या मरणाने नाहीसे करावे, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दासपणाने बांधलेले त्या सर्वांस मोकळे करावे. Says in Hebrews 2:14-15, inasmuch then as the children have partaken of flesh and blood, he himself likewise shared in the same, that through death he might destroy him who had the power of death, that is the devil, and release those who through fear of death were all their lifetime subject to bondage. पण या ठिकाणी ख्रिस्ताच्या मृत्यूची आवश्यकता काय आहे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. It is described what the death of Jesus was necessary. ज्यामुळे एकाच
रक्त मांसाची होती, as the children are particle of flesh and blood, त्यात तोही त्याच्यासारखा रक्त मांसाचा झाला. he himself likewise shared in the same. यासाठी की मरणावर धनीपणा करणारा म्हणजे सैतान That he who had power over death, that is devil, याला आपल्या मरणाने नाहीसे करावे. through death he might destroy him. मरणावर धनीपणा करणाऱ्या सैतानाला नाहीस करण्यासाठी To destroy the devil who had power over the death, त्याने आपल्या मरणाने नाहीसे करावे असं बायबल सांगतंय. through his death he might destroy him. आणि म्हणून त्याचा मृत्यू आवश्यक आहे. त्यानं आपल्या मरणावर स्वमरणावर धनीपण करणाऱ्या सैतानाला त्याने मारून टाकलेला आहे. And that is why his death was important. By his death he defeated the one who had power of death. आणि ते मरणाच्या भयाने आयुष्यभर दासपणाने बांधले, And the ones who are all their lifetime subject to bondage, त्या सर्वांस मोकळे करावे. release those who through fear of death who are in bondage. मरणाचा भय प्रिय. Fear of death. आम्ही सर्व त्या मरणाच्या भयानं बांधलेले आयुष्यभर बांधलेले होतो. And all the lifetime we were bound in the fear of death. बांधलेले होतो. We are subject to it. प्रियांनो, मला माहिती आहे आपल्याला भीती आहे. मरणाची सुद्धा मनुष्याला भीती वाटते. And man fears death. पण त्यानंतर ते दुसरं मरण आहे त्याविषयी मात्र कोणी विचार करत नाही. Nobody thinks about the second death. पण या ठिकाणी येशू मेला, मुर्दा गेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा तो उठला. When Jesus died, was buried and resurrected on the third day. कुठलं मरण त्याने नाहीसं केलं? And which death did he destroy? कुठल्या मरणावर त्याने विजय मिळवला? On which death did he have power? बायबल सांगतं मनुष्य मातीचा ठरवला आणि पुन्हा तो मातीला जाऊन मिळणार The आहे. Bible says man is made of dust and to dust he shall return. पण देवानं दिलेला आत्मा देवाकडं पुन्हा जातो. The spirit that the Lord has given us goes back to the Lord. आणि देहामध्ये आम्हाला एक दिवस ते आत्ममरण आहे. We are the flesh, so we have this carnal death. पण कुठलं मरण त्याने नाहीसं केलं? Which death did he destroy? येशू तर पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. Jesus says, I am the resurrection and life. तो विश्वास देतो तो मेला असेल तरी जगेल. And he says, whoever has died, who believes in me, he shall live. आणि जो जिवंत असून जर मगर विश्वास देतो तो कधी मरणार नाही. And who believes in me while he is alive, he will never die. पण त्या चोरानं विश्वास दाखवला, प्रगट केला. So the thief showed his faith. आणि चिंतन होतं, आजच तू मग सुख लोकात आहे. Jesus says, today you will be with me in paradise. म्हणजे मरणानंतर पण ते जिवंतपण त्या ठिकाणी प्रगट होत आहे. So the life after that is being revealed there. तो प्रिय देहाचं प्रत्येकाला आहे. So we have the carnal death. दासपणाच्या मरणाचा भय कुठला आहे प्रियानो? What is the fear of death and the fear of ते bondage? जिथं अग्नी कधी विगत नाही, किडा कधी मरत नाही, त्या ठिकाणी टाकलं जाणं आणि अनंतकाळच्या पीडा भोगणं. Suffering everlasting trials and tribulations where the fire does not quench and the worm does not die. पापाचं वेतन मरण आहे. The wages of sin is death. त्याचं दंडापत्य आहे. And that is the punishment. त्याचं शासत्य आहे. That is the म्हणजे punishment. मरण कुठलं आहे? What is that तर death? अनंतकाळच्या पीडा भोगणं. That is eternal tribulation. जन्माला येणारा प्रत्येक जण मरणार आहे. देहाचं मरण आहे. Everybody who is born will die a carnal death. मनुष्याला एकदा जन्म, त्यानंतर मरण आणि त्यानंतर त्याचा न्याय ठरलेला आहे. Man has a birth and death and then judgment. मग प्रियाला अनंतकाळचं जीवन म्हणजे कुठलं आहे? What is eternal life? प्रभू येशू ख्रिस्त मेघात बसून येणार आहे. Lord Jesus is going to come up on the clouds. ख्रिस्ताने जे महानिद्रा पावले ते प्रथम उठले जाणार आहे. Once asleep and twice are going to wake up. नंतर जिवंत असणे आम्ही जे आहोत प्रियाला ते सदैव उठले जाणार आहोत. And we the ones who are alive, we are going to be lifted up. आणि अनंत काळ आम्ही प्रभूच्या सहवासामध्ये असणार आहोत. And eternally we are going to be in the presence of the Lord. आज आम्ही तो सण साजरा करत असताना Today while we celebrate this festival, ते कुठलं मरण देवाने नाही केलं त्याला समजणं गरजेचं आहे. we need to understand what death did our Lord destroy. म्हणजे आम्हाला पुनरुत्थान नक्की करणार आहे. We are going to understand resurrection. पुनरुत्थानाच्या तयारीला आम्हाला प्रेरणा मिळणार We आहे. are going to receive inspiration to prepare for the आम्ही resurrection. वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आपण साजरा करतो. On ages and ages, years and years, I celebrate त्याचा Christmas. नाताळ साजरा Like करतो. we celebrate Christmas, प्राण साजरा करतो. like we celebrate Good Friday, similarly we celebrate Easter. मग त्यातलं रस, त्यातलं गोड आम्ही समजून घेत We नाही. do not understand the essence and the mystery of it. पण या ठिकाणी येशूच्या खांद्यावर त्या शिष्याला सांगितलं, देवदूतांना म्हणत आहे, And while it is preaching to the disciples, the angel is saying to them, तो तुमच्यावर आता काय तुम्हाला सांगितलं याची आठवण तुम्ही करा. and remember what he has told you. याचा अर्थ मी पाहतो देवाच्या शिष्याला, ख्रिस्ताच्या शिष्याला नेहमी आठवण करून देणं फार गरजेचं. Important that the disciples of Jesus be reminded. कारण सारखं त्यांच्यावर हॅमरिंग करायचं, सारखं त्यांना आठवण करून द्यायची. They have to be reminded again and again. त्यांना तुम्हाला बोर वाटलं
पाहतात तेच ते बोलतात तरी मी बोलणार. Even if you feel bored, I want to keep on repeating the same thing. सारखं बोलणार. I want to keep on saying it again. तुमच्या पार रक्तात नसा भिडलं पाहिजे असं मी बोलणार. I want to speak that it is engraved in your heart. काय तुम्हाला समजलं पाहिजे पुनरुत्थान काय आहे. You should understand what is resurrection. तुम्हाला समजलं पाहिजे पुनरुत्थानामध्ये माझा वाटा काय आहे. You should understand what is my part in that resurrection. तुम्हाला समजलं पाहिजे की येणाऱ्या युगाचं सामर्थ्य काय आहे. You should understand what is the power of the coming age. तुम्हाला समजलं पाहिजे की देवाच्या जवळ येणं देवाचं सामर्थ्य मी कसं ओळखायला पाहिजे. You should understand how do I draw close to God and how do I identify His या strength. ठिकाणी वर्षातून एकदा घोषणा दिली. And proclaim your in once in a year. प्रभू उठला आहे. The Lord is risen. देव उठला आहे. Indeed, He is पण risen. त्या पुनरुत्थानामध्ये माझा सहभाग असेल का. But will I be the partaker in that त्या resurrection? पुन्हा उठल्यामध्ये मी असू शकेल का. Will I be in that resurrection? कुणी तपासायचा. Who will check it? ते आम्हाला तपासायचं आहे. We have to test it. आम्हाला आपलं परीक्षण करायचं. We have to introspect. मी कुठपर्यंत आलेलो आहे. Where have I मला reached? कुठपर्यंत जायचं आहे. And where do I have to go? देवाचं वचन मला सांग. The word of God says, की मुळारंभाच्या गोष्टी सोडून तुम्ही प्रौढ खाण्याचा नेटानं प्रयत्न करा. leave things of the old and go towards maturity. कारण तुम्ही जसं जसं प्रौढतेपर्यंत जाल Because as you go towards तुम्हाला maturity, ते बोध अनेक प्रकारच्या त्याचे अंतर्गत जाते तुम्हाला जाणवणार आहे. and you will understand the mystery even more intensely. अधिक तीव्रपणे त्याचं स्पष्टीकरण होते स्पष्ट तुमच्या समोर होणार आहे. And it will be revealed to you even intensely. म्हणून आम्ही गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. So we should look at it seriously. हालेलुया. Hallelujah. चांगली गोष्ट आहे की आम्ही कपडे घालतो चांगले दागिने घालतो आम्ही सण साजरा करतो चांगली गोष्ट आहे. It is a good thing that we wear good clothes and we celebrate the festival. हालेलुया. आम्ही घरामध्ये जेवण करतो चांगलं आम्ही आपल्या नेहमी घरातल्या कपड्यामध्ये असतो. And while we eat in the house, we eat in the normal clothes. आम्ही त्या रिसेप्शनला पुढे जातो When we go to some किंवा reception, ते फॅमिली डिनरला जातो पुढे बाहेर भागामध्ये. we go with our family to some place. लगेच आम्ही ठेवलेले कपडे घालतो. We remove our good clothes. And just because we are going outside, we wear good clothes. And similarly, while we intake the spiritual food, it is good that you dress well. It is good that you come prepared. प्रसन्नतेने आम्ही ते वचन स्वीकारणं गरजेचं And आहे. with the same gladness of heart, we need to receive the word. विश्वास ठेवणार नाही तर पण जर तुम्ही अन्न हे व्यवस्थित शांत बसून खाल्लं प्रसन्न चित्ताने खाल्लं तर त्या अन्न पदार्थामध्ये आपले जे सत्व आहे ते तुमच्या शरीराला लागू पडतं. If you eat your food silently, quietly, all the nutrients in it are going to be applied to your body. वचवच करत जर खाल्लं If you eat while constantly talking, तर तसं तुम्हाला शरीरामध्ये लागू पडायला पाहिजे तसं पडत नाही. then it will not be applied to your body as it should. मग तसं आम्ही अनेक अन्न सेवन करायला तसं प्रसन्नतेने यायला पाहिजे. Similarly, while eating the spiritual food, we should come with आणि gladness. प्रसन्नांत करणारं त्याने सेवन केलं A पाहिजे. glad heart we should intake. लक्ष त्याच्याकडे दिलं पाहिजे. We should pay attention to it. कारण आम्ही पाहतो की शारीरिक अन्न किती पौष्टिक असलं No matter how much nutritional the food is, तरी मनुष्याचं आयुष्य 60 वर्ष 70 वर्ष शंकराचं तर आयुष्य वर्ष आहे. life of a man is 60, 70 or 80 years maximum. तरी त्याचा डांबो केवळ कष्टमय आणि दुःखमय आहे. And all his life he is just in labor. पण जेव्हा तुम्ही आत्मिक भोजन घेता While you eat the spiritual food, त्यामध्ये एक रोपवर भोजन घेता when you eat the spiritual food by ते making one, मनापासून स्वीकारता you accept it from the bottom of ते your तुमच्या heart, अंतःकरणामध्ये रुजलं जातं. it is engraved in your heart. त्या वचनातलं प्रत्येक पोषक तत्व तुमच्या आत्म्याला तुमच्या जीवाला तुमच्या शरीराला आणि मी पाहतो ताजतवानं करते का पोषक ठेवता आलं. Every nutrient will be healthy to your body, soul and spirit. त्याचं सत्व तुम्हाला प्राप्त You होतो. will receive the nutrients. आणि त्या सत्वाचा तुम्हाला उपयोग काय तर तुमचा देवावरचा विश्वास वाढतो. The use of those nutrients, that is your faith, increases त्या towards the God. प्रसन्नतेने जेव्हा तुम्ही वचन ऐकता You receive the word with gladness. त्या वचन ऐकल्यानंतर तुम्ही तयारीला लागता माझा प्रभू लवकर येत आहे. You start preparation that my Lord is coming soon. नाही तर मग काय आलो वचन ऐकलं झालं इष्ट संडे झाला. Or else I come and listen to the word and Easter is done. गुड फ्रायडे दिवशी रात्री मी माझ्या मिस्टरला म्हटलं दादा तुमच्या शनिवार परवा रविवार ईस्टर बघितला लोकांना चावला गेला आता ख्रिसमस आहे ना. And I told my wife that now Good Friday is done. It's Saturday, Sunday. Now people are going to wait for Christmas. संडे स्कूलच्या सर्व टीचर लगेच संडे स्कूलच्या मुलांच्या कार्यक्रमाचं नियोजनाला लागणार. Now all the Sunday school teachers will begin the preparation of the Sunday school kids. संडे स्कूलच्या
शाळेचे कार्यक्रम होणार, Then the Sunday school program will happen. क्रिसमस होणार, Then Christmas will 1 happen. जानेवारी डिसेंबर होणार, 31st 1 January, जानेवारी होणार, 31st December, 1st January, चालू आपलं. and it goes on. मग गुड फ्रायडे, And then Good Friday, ईस्टर, Easter, पुन्हा मध्ये गॅप, पुन्हा क्रिसमस. gap, and again Christmas. पण या सर्व ठिकाणी जात असताना, हे सर्व प्रवास करत असताना आम्ही आमचं आत्मपरीक्षण करायचं विसरू जातो. And while doing all these things, we forget to introspect. हालेलुया. प्रत्येक पात्र आपापल्या परिमाणाप्रमाणे विकसित होणं फार गरजेचं आहे. It's important that every vessel be developed as per its measure. अंगाचं प्रत्येक अवयव विकसित त्याच प्रमाणात विकसित होणं फार गरजेचं आहे. Every member of the body should be developed. म्हणजे शरीर सुडोल दिसतं, So the body looks good. मग शरीर बांधेसूट दिसतं. It looks good. मग मंडळी तर ख्रिस्ताचं शरीर आहे, The church is the body तर of Christ. प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाप्रमाणे विकसित होणं गरजेचं आहे. Every member needs to develop as per the म्हणजे measure. ते शरीर सुडोल दिसणार आहे. So the body looks आता good. सुडोल म्हणजे आत्मिक शब्दामध्ये सांगायचं म्हणजे काय? Now looking good in the spiritual terms is ज्ञान विरहित, without spot, संस्कृती विरहित wrinkle free, आणि पवित्र आत्म्यानं परिपूर्ण. and filled with the Holy हे Spirit. बरे शरीर देवाच्या मंडळीची सुडोलता आहे And this body is good looking of किंवा Christ. बांधेसूदपणा आहे. Or it looks good for आणि Christ. तो येणं गरजेचं आहे. And that should happen. कारण तो मंडळीला घेऊन जायला येत आहे, Because he's coming to take the आपल्या church. लोकांना घेऊन जायला येत आहे. He's coming to take his people. तर आम्ही पाहतो आम्ही मंडळीशी जोडलं जाणं फार गरजेचं आहे. It is important we are connected to the church. ज्यानं आपल्या उदरा वचन रूपी जलस्थानाने शुद्ध केलेलं आहे. And by the word he has cleansed his bride. हालेलुया. लक्ष देणं फार गरजेचं आहे. It is important to pay attention. परवा आणि अतिशय कधी कधी या गोष्टी पाहिले की फार मनाला खिन्नता येते. I grieve when I look at such things. म्हणजे आम्ही नेहमी होतो की दुकानं एवढी झाली सगळ्या शहरामध्ये, And we see there are many shops in every काही city. दिवसानं प्रत्येक माणसाकडे एक दुकानाची संख्या होईल. And it can be that every person has one shop. म्हणजे कुठला माणसाने कुठल्या कस्टमर एका दुकानासाठी एक कस्टमर अशी दुकान झाले. And it could happen that one customer goes to only one shop. आणि आता चर्च पण तसं झालेलं. And churches also become the same. आणि मग काय एखादा पाच जरा वाद झाला की चला बाहेर पडलाय की स्वतःचं चर्च. If you argue with pastor, then that person goes out of the church. स्टेटस मिसेस तुम्हाला सांगत होते की अहो ह्याचं स्टेटस आहे त्याचं पण चर्च आहे. म्हटलं हा फारच कधी झाला. And I was told that he also has a church, and I said, when did he become a pastor? तो पण मुलगा पाळत झाला त्याचं इथे 7 शब्दावर प्रीचिंग आहे. And that boy has also become a pastor, and he has this sermon of 7 sayings of Christ. सोबत तो पाळत होतो. Everybody is becoming pastor. घरामध्ये चर्च चालू आहे. There's starting churches in the house. एखादं संदेश जाहिरात वगैरे पत्ता काय गुड फ्रायडेचा तर त्याच्या घराचा पत्ता आहे. And they advertise Good Friday and the address in this house. माझे पण एक नातेवाईक आहेत मुंबईला, त्यांनी पण बघितलं, त्यांनी पण त्यांच्या पाठावर भांडण झाली, घरामध्ये चर्च चालू केलं. वडील प्रीचिंग करतात, मुलगीला एक शब्द, मुलाला एक शब्द, वडिलांना एक शब्द, आईला एक शब्द आणि ऐकायला तेच लोक. And I have a relative in Mumbai who had argument with his pastor, and he takes the church and home, and all his family members had one saying. पण देवाचं आत्मा किती खिन्न होतं याकडे लक्ष नाही. But nobody pays attention to how grieved the Holy Spirit आमचं becomes. पाचारण काय आम्हाला समजत They नाही. do not understand our calling. सगळेजण पाळत बसले, पाळत खायला लागलेले आहेत. Everybody is becoming pastors, so everybody is doing that. स्वयंघोषित पाळत आहेत. Self-declared pastors. शिला मोठा पेय पडलेला आहे. And everybody is becoming pastors मग nowadays. काय करायचं? 10 लोक या चर्चमधून घ्यायचं, आपल्या ज्या चर्चमधून फुटायचं तिथूनच लोक घेऊन जायचं. And going to another church while taking some people from the existing church. प्रियानो, मंडळी काय, मंडळीचं महत्व काय लोकांना माहित नाही. And people don't understand the importance of the church. मला उठायचं, सेवा करायची म्हणजे प्रत्येकाला पालक व्हायचं. I want to serve the Lord, and everybody wants to become a तर pastor. सेवा फक्त पालक हा एक प्रकार आहे का सेवेचा? But does ministry mean only becoming a pastor? प्रेषित आहे, संदेश काय, सुवार्तिक आहे, शिक्षक आहे, पालक आहे. There is apostles, there is teachers, evangelists. मग प्रत्येकाला पालक व्हायचं. Everybody wants to become a pastor. देवाची योजना काय माहित नाही, Do not know what the plan of God is. त्याला समजून घ्यायची नाही. We do not want to understand it either. But I want to become. घरात चांगल्याने चालू करणार church. Even in home, I have to start माझे church. फॅमिली मेंबरच माझे आतापासून चालू करणार आहे मी church. And my family members are the members are going to start a church. मंडळीचं महत्व समजत नाही. Do not understand the importance मंडळीची of church. स्थापना कुठल्या उद्देशाने देवाने केली ते आम्ही समजून घेत Do नाही. not understand the intention with which God established the church. तो मला शिक्का मारायचं की मी पण पाळत झालेला. I just want to understand that I have become a pastor. आपल्याला काही समजत नाही. People don't understand.
stand. एक तर मला त्या मागच्या काही दिवसापूर्वी आले, मला म्हटले की पास्टर मी तुमच्याकडे बाप्तिस्मा घेतला, मला बाप्तिस्माचं सर्टिफिकेट द्या. And one day one person said, I took baptism in your church and I want sponsorship. स्कूल वगैरे घरात आहे, सगळं साखर आणि एवढी मोठी तेव्हा म्हटलं ब्रदर आम्ही तसं सर्टिफिकेट बाप्तिस्माचं देत नाही कुणाला, फक्त ज्यांचे लग्न व्हायचे मुलांचे, तरुण मुलांचे त्यांना फक्त देतो. And I said, we do not give certificates like that, even only if you have some weddings or something, we give it. मला म्हटलं की पास्टर मला रेव्हरंडची पदवी मिळणार आहे, त्यासाठी मला मेंबरशिपचं सर्टिफिकेट पाहिजे, And he said, I'm going to बाप्तिस्माचं सर्टिफिकेट पाहिजे, मी तुमच्याकडे बाप्तिस्मा घेतो. He said, I'm going to receive the ordinance of reverend and I want the certificate of मग baptism. त्यांना म्हटलं रेव्हरंड शब्दाचा अर्थ सांगा बरं. And I asked him, what is the meaning of reverend? आणि रेव्हरंड हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये कुठं आता पाळस संदेश सुवार्थिक त्याप्रमाणे असं काय पदवी कुठं तुम्हाला मिळते ते मला सांगा, त्याचा कुठं अर्थ सांगा. And I too asked him, where has it mentioned in the Bible the word reverend? कारण ते मुंबईला एक काहीतरी फादर आहेत का काहीतरी म्हटलं ते मला देणार आहे. And he said, there is one pastor in Mumbai and he's going to give that ordination. म्हटलं चांगली गोष्ट आहे, देणार आहे तर देऊ द्या, मी काय अडवत नाही, मला फक्त मला सांगा रेव्हरंड म्हणजे काय. I said, it is a good thing that is giving, but tell me the meaning of आणि ती reverend. पदवी अशी विशेष पद्धतीने मिळते दीक्षा दिला तर का, म्हणजे मला नक्कीच समजत नाही की काय तुमचं चाललेलं आहे. And it has been given in such a different way, I do not understand what is going मग on. त्याला काय सांगता येणार नाही. So he could not tell. पाच शब्दाचा अर्थ विचारला तरी त्याला सांगता येणार नाही, त्याचा आणि अर्थ सांगता येणार नाही. And even if I asked the meaning of past, he would not be able to answer. आपण बदल म्हटलं रेव्हरंड या शब्दाचा आहे सन्माननीय किंवा माननीय. And the meaning of reverend means honorable. आता एका मंत्र्याला की आपण काय म्हणतो माननीय नामदार, बरोबर आहे की नाही, असं म्हणतो माननीय. When some leader comes, we say honorable. आता पास्टर मी म्हटलं की पास्टर रेव्हरंड बाबा, रेव्हरंड पास्टर, रेव्हरंड म्हणजे सन्माननीय किंवा माननीय. When we say reverend pastor means honorable. आता त्यांनी त्याची दीक्षा द्यायची का? Now should I give an ordination for it? बरं, तू रेव्हरंड आहे. From today onwards you are reverend. रेव्हरंड बाबा. So you will call me reverend. एका शिष्य एका ठिकाणी एक पालकाला त्यांच्या घरातल्या सगळ्या लोकांना आणि ऑर्डर की तुम्ही सगळ्यांनी मला पास्टर म्हणाले. And one person told in the entire household, everybody should call him pastor. पास्टरच्या वेळेस 70 वर्षाची ते पोराला पास्टर म्हणतात. And everybody is calling him pastor. आई पण पोराला पास्टर म्हणते. The mother is also calling the son pastor. अनेक गरीब पाहुणे नात्यातले सगळे त्यांना म्हणतात, त्यांना नावाने बोलू नका, त्यांना पालसाहेब म्हणा. And when the relatives comes, they told him to call him pastor and not by name. हे असं सगळं चाललेलं आहे. And such has been going on. कधी पण त्याचं गांभीर्य आपल्याला कळणार. When we understand the seriousness of कधी it, पण शिक्षणाचा मस्त महा आणि ते गांभीर्य आम्हाला कळणार आहे. when will we understand the seriousness of the teaching कधी of God? आम्हाला त्याचं रहस्य आम्ही समजून घेणार आहे. When will we understand the mystery behind फक्त it? फळांच्या मागे आम्ही चालतो. We are only going behind these designations. चर्च अटेंड करणं तेवढंच एक आम्हाला माहित आहे. And traditionally we attend the church, we only know only पण that. तुम्ही सावध राहा, But you be vigilant. तुम्ही सावध राहा. Be vigilant. कारण जो प्रदेश ख्रिस्त मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, आपल्या शिष्याला ज्याने दर्शन दिलं तो स्वर्गात घेतला गेला. Because the Christ was resurrected on the third day, appeared to his disciples and was ascended. आणि तो पुन्हा लवकर येत आहे. He's coming soon. त्याने जायच्या अगोदर शिष्याला काय सांगितलं? What did he tell his disciples before departing? यरूशलेम सोडून कुठेही जाऊ Do not depart from Jerusalem. का जाऊ नका. Why should they not कारण go? मी स्वर्गामध्ये जाणार आहे. Because I will go to heaven. मी जाणार म्हणजे तुम्ही एक तास फिरू नका. I will go, so you do not roam around alone. काही नवीन तत्व तुम्ही शोधून काढाल. You will find out some new philosophies. म्हणजे देवाला वाटतं जेव्हा मी जातो Now I go, आणि तुमच्यासाठी काय मारे आत्मा I will send you a helper तो spirit. आत्मा तुम्हाला काय करेल? What will that spirit do? तो तुम्हाला पूर्ण सत्यामध्ये नेईल. He will take you in complete truth. आणि मी जे काय तुम्हाला शिकवलं And whatever I have taught you, त्याची तुम्हाला आठवण करून देईल. he will remind you of it. तिथेही काय आले आठवण करून देईल. There also it is mentioned that he will remind you. मुनीश मी तुम्हाला अनाथ आणि पोरकं सोडणार नाही. Jesus says, I will not leave मी you orphans. तुमच्यासाठी काही वारी आत्मा पाठवतो. I go and I send a helper spirit for आणि you. पेंटिकोस्टच्या दिवशी तो काही वारी आत्मा त्यानं पाठवला. On the day of Pentecost, he तो specific आत्मा spirit. आम्हाला पूर्ण सत्यामध्ये नेतो. Spirit leads us in complete truth. तो आत्मा आम्हाला प्रत्येक गोष्टीची जाणीव करून देतो. And the spirit makes us realize everything. म्हणून देवाचं जन्म सांगतं की आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही चाला. So the word says, with the inspiration of Holy Spirit, you walk. आत्म्याने भरलेले तुम्ही व्हा. Filled with the Holy Spirit. म्हणजे तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार. So you will receive the मग blessings तो of the आत्मा Lord. आम्हाला काय करतो प्रियानो? What does the Spirit do? जे काही येशूनं शिकवलं Whatever the Lord has taught त्याची us, आम्हाला आठवण करून He देतो. reminds us. आम्ही या ठिकाणी बायबलला सांगतो When the Bible says, आत्माने बांधलेल्या सर्वात मोकळे करावे म्हणून त्याने मरणाची सत्ता उलटून टाकली. to release all those who fear of death who are in the light.
marriage. ते दुसरं मरण आहे प्रिया. That is the second death, beloved. म्हणून ते दुसरं मरण त्याची बाधा आम्हाला होऊ नये. So that the second death does not harm us. आणि या जगामध्ये आमचे आयुष्य किती दिवस ते आम्हाला माहित नाही. We do not know our lifespan on this earth. एक दिवस आम्हाला हे जग सोडून जायचं. One day we have to leave this earth. आमचं आयुष्य किती आम्हाला माहित नाही. मर्यादा देवाने ठेवून दिलं, पण माझं वैयक्तिक किती आयुष्य मला माहित नाही. And God has given the span, but I do not know how long I will live. मग आम्ही प्रत्येक दिवस काय करावं? So what should we do every day? येणार तो येईल, विलंब करणार. What is to come will come, not तो tarry. येईल त्यास मी विश्वासामध्ये आढळेल का? When he'll come, will I be in faith? तो येईल त्यास त्या नीतिमत्वामध्ये मी आढळेल का? When he'll come, will I be in righteousness? याच्याविषयी मी स्वतःची काळजी घेणं फार We need गरजेचं आहे. to take care of this ourselves. तुम्हाला देवाने उभं केलेलं आहे. God has made you stand. उभं राहणं तुमची जबाबदारी आहे. It's your responsibility to keep standing. जो पाय त्याने पडू नये म्हणून स्वतःला सावध. And one who is standing should take care that he does not fall. कपडे Every time will you call the pastor? You will call the elders. आम्ही पडायला लागलो या पासून. And I'm falling down, pastor, please come. अरे पण मी तुला आठवडाभर रविवारी एवढा सात आणून शिकवतो, त्याचा काय उपयोग तू करतो? And what is the use of every Sunday that I preach to you? काय नाही, या तरी पण या घरी. No, still you come. ही अशी आमची आध्यात्मिक जीवनाची अवस्था आहे. And this is the condition of our spiritual life. हालेलुया. आणि लोकांशी सेवकांनी पण ती सवय लावली. And some ministers have made this habit. काय लाभ झालं तरी लगेच मला फोन करा. Whatever happens, you call me. मी फोन आणि माझ्याकडनंच प्रार्थना करूया. And only have prayer done by me. दुसऱ्याची प्रार्थना देव ऐकणार नाही. God will not hear anybody else's prayer. आणि बायबल मला सांगतं, The Bible says, विश्वासाची प्रार्थना कार्य करायला प्रबळ असते. and the prayer of faith is able to work. हालेलुया. पौलाने किती अद्भुत चमत्कार केले. And what miracles it Paul did. मेलेले जिवंत केले. He made the dead alive. त्याची सर्व पत्र आम्ही नव्या करामध्ये सगळे आम्ही अभ्यासतो, त्याचा अभ्यास आम्ही करतो. We study epistles in the New Testament. तरी तो म्हणतो की मी इतक्यात पूर्ण झालो असं. Still he says it's not that I'm complete yet. आणि तो मंडळीला पत्र लिहिताना म्हणतो माझ्यासाठी ही प्रार्थना. While writing letters to the church, he says, pray also for me. तो जर तुम्हाला प्रार्थना करा, He says, pray for me. मग आम्ही कोण प्रिय? And who are we, Lord? आम्हाला मात्र तसं नाही. अरे मला बोलवा प्रार्थना. And we say that only call me for prayer. मग एकदा एक साक्ष मी ऐकली. So I heard a testimony. बाळासाहेब आम्ही असा सांगला, माझा असा प्रॉब्लेम होता आणि मग मी तुम्हाला फोन करून तुम्हाला सांगितलं पास्टर असं आणि तुम्ही फक्त तुम्ही म्हटलं प्रार्थना करा, तुम्ही फक्त म्हटले ओके आणि तुम्ही ओके म्हटले, याची माझी प्रार्थना आहे. And I called that such and such is my problem. I called you pastor and you said just okay and my problem was resolved. हे जेव्हा मला एकाने सांगितलं, And some person told me this. म्हटलं लगेच त्या माणसाला जाऊन फोनवर विचारायचं, अरे कसं जरा आपला जरा प्रात्यक्षिक बघू दे. And I told him, how can this happen? I want to see it practically. काही लोक उठतात तर काही त्यांच्या मागे लोक जातात. And in peace, some people say anything and people follow them. तुम्ही सावध राहा. You be vigilant. इथं मी तुम्हाला स्वतः प्रार्थना करायला शिकवणार. And today you're not teaching तुम्ही you. तुमच्यासाठी प्रार्थना करायची. You pray for तुम्ही yourself. माझ्यासाठी प्रार्थना करायची. You pray for me. तुम्ही मंडळीच्या वडिलांसाठी प्रार्थना You करायची. pray for the elders of the church. पण मात्र आता प्रार्थना करा. नाही, तुम्हाला मी काय शिकवलं त्याप्रमाणे तुम्ही करा. Whatever happens, you call pastor, but what I've taught you to pray yourself. जो देव माझी प्रार्थना आहे तो, God who hears my prayer. जो देव वडिलांची प्रार्थना आहे तो, God who hears the prayer. तो देव 1000% तुमची प्रार्थना ऐकणारच आहे. 1000% he will hear your prayers. हालेलुया. विश्वास असेल तर जरा टाळ्या वाजवा. होऊ नका. Do not be lame. सेवकांनी लोकांना पागल करून ठेवलंय. Ministers have made the people दुसऱ्या lame. शब्दामध्ये प्रार्थना करून ठेवलेला आहे. They have made them dependent. मला फोन करा, मी प्रार्थना करेन. Call me and I will pray for you. असं नाही. Such is not the case. म्हणून आम्ही प्रौढतेकडे जाणं फार गरजेचं So आहे. it is important we go towards आणि maturity. तुमच्या आयुष्याचे दिवस निघून जातील. Such a life, the days of life कधी pass आमच्या by. आयुष्याचा शेवटचे दिवस असेल आम्हाला माहित We नाही. do not know the end of the day of life. पुढं का? What after? हालेलुया. Hallelujah. ते एक चिकिंग नाही का तो पिक्चर शेवटचा रॅप्चरचा तो पिक्चर आता स्टिपिंग नाही का कुठला शब्द पिक्चर. तर त्याच्यामध्ये जेव्हा ते रॅप्चर व्हायला लागलं And in the movie, when there's a rapture that's happening, आणि मग ते सगळं व्हायला तर लोक घाबरले.
and people got scared. ख्रिश्चन लोक घाबरले. The Christians were afraid. आम्हाला ते शिक्षण माहित नाही. They did not know this teaching. रॅप्चर तर व्हायला लागलेला आहे. Rapture has begun. लोक काय ते तिथे विश्वास लोक वर्षानुवर्षे चर्च करत होते. त्या लोकांनी काय केलं, सगळे लोक चर्च मध्ये गेले आणि त्या पालकाला जबाबदार ठेवलं, रॅप्चर होणार होतं तर तू आम्हाला का शिकवलं नाही. The believers all went to church and they took hold of pastor and asked him that why didn't you teach us about the rapture? सर्व दोष त्या पालकावर आला. They accused the pastor. आणि बायबल सांगतो, जो मेंढपाळ माझ्या मेंढरांना सुधार करेल त्याचा न्याय भयंकर होणार. And the Bible says, for whichever shepherd does not lead my sheep well, he will be judged. देवाच्या गौरवासाठी तुम्हाला सांगतो, The glory of God, I tell you, beloved, मोठेपणा म्हणून मी सांगत नाही. not because I have pride. तुमच्यापर्यंत वचन घेऊन येताना मी रात्र झाला असतो. While bringing this word to you, I stay up late all night. 10 दिवस 8 दिवस मी माझ्या रूम मध्ये स्वतःला बंद करून ठेवतो. 8 and 10 days, I lock myself in my room. कारण वचन सांगणं इतकी सोपी गोष्ट नाही तुला. Because preaching the word is not an easy thing. ते त्याच्यातली रहस्य गुजर प्रगट आमच्या बुद्धीनं होत नाही, त्यासाठी राखून राहणं फार गरजेचं आहे. These mysteries and hidden things are not revealed in कारण our मेंढपाळ brain. मुख्य मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त एक दिवस येणार आहे Chief shepherd is going to come, आणि मला न्यायाला सामोरं लागणार. and I'm going to have to face त्या judgment. ठिकाणी मी दोषी आढळू नये So that I should not be totally accused. म्हणून त्या देवाचं राखून राहून तुमच्यापर्यंत येऊन देवाच्या आत्म्याच्या प्रेम वचन तुम्हाला मी सांगणार आहे. I stay near God and I come with the inspiration of Holy Spirit to मी preach. तोच नाही, देवाचा आत्मा बोलत आहे. It is not me, but the Spirit of God speaks. तेच गांभीर्य तुमच्यामध्ये येणं फार गरजेचं And the आहे. same seriousness needs to come in you. तुमच्यामध्ये ती समज येणं फार गरजेचं आहे. Understanding needs to come in you. कुठली मरणाची सत्ता त्या उतरून काढणे आम्हाला समजलं We पाहिजे. need to understand what death did he destroy. तुम्हाला तो प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर देणार? If somebody asks, what will you answer? आमच्या बाळासाहेबांना तुम्ही ते तुम्हाला सांगितलं असं म्हणणार आहात? Will you say, our pastor knows, and will you go to answer that? तुम्हाला पण ते माहिती पाहिजे. You should also know it. मरणाची सत्ता त्याने ओळखून टाकली म्हणजे तो नाशाचा आणि त्या पीडा भोगण्याचा जो आनंदाचा जो शिक्षा आहे ते मरण आहे, त्याच्यातून त्यानं तुम्हाला मला सुटका दिली. Destroy the dominion of death means he overturned all the tribulation, that eternal tribulation. म्हणून आम्ही ते समजून घेणं गरजेचं आहे. We need to understand it. पण प्रगतीकरणाच्या पुस्तकामध्ये 2 अध्यायाच्या 11 वचनामध्ये देवाचं वचन काय सांगतं पहा. आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐकतो. आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो मला ऐकू. आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐकू. जो विजय मिळवितो, जो विजय मिळवतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार त्याला नाही. दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. Says in Revelation 2 and 11, he who has an ear, let him hear what the Spirit says to the churches. He who overcomes shall not be hurt by the second death. या कान बायबल सांगत आहे, Here the Bible says, ज्याला कान आहे तो ऐकतो. he who has an ear, let him hear. जो विजय मिळवतो He who overcomes त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. shall not be hurt by the second death. मग विजय कोण मिळवतो? So who has victory? ज्याला येशूचा वधस्तंभाचं शिक्षण समजलेलं आहे, One who has understood the teaching of the cross of Jesus. ज्याने येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारलेला आहे, The one who has received Jesus Christ as his personal जो Savior. शेवटपर्यंत देवाला विश्वासू राहिलेला आहे, The one who has stayed faithful till the end. ज्याने आयुष्यभर प्रौढतेवर जाण्याचा नेटानं प्रयत्न केलेला आहे, Who all his life is trying to go into maturity. तो या युगावर समोर झाला He नाही. has not conformed to this world, आपल्या मनाच्या नवीकरणानं स्वतःचं रूपांतर त्याने होऊ दिलेलं आहे. but by the renewing of the mind, he has let him transform. हे आत्माचं माणूस शरीराकडे मागेला मिळणार आहे. If this body of mine is going to be go to the dust, तर जोपर्यंत या भूतलावर जिवंत आहे, but as long as I live on this मी earth, जिवंत पवित्र देवाला प्रिय असा यज्ञ सादर केलेला आहे. I have offered sacrifice, living holy and acceptable to the Lord. त्या सेवेने तत्पर राहिलेलो आहे. I have become steadfast in it. मनाच्या नवीकरणानं स्वतःचं रूपांतर देऊ दिलेलं आहे. I transform myself by the renewing of my माझी mind. धावणी संपवलेली I आहे. finished my race. विश्वास मी राखलेला आहे. I kept my faith. म्हणजेच मी काय केलेलं आहे, Means what I've done, मी विजय मिळवला. I have received victory. हालेलुया. हालेलुया. मग त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार. He shall not be hurt by the second death. म्हणजे दुसरं मरण काय आहे?
आहे. What is the second death? पुन्हा एकदा सांगतो, Again I की say, अग्नी कधी विझत नाही, the fire does not quench, तिला कधी मरत नाही, long does not अशा die. ठिकाणी टाकलं जाणं Putting there आणि अनंत काळच्या पिढा भोगणं and enduring eternal हे tribulations, दुसरं मरण आहे. that is second आणि हे death. दुसरं मरण काय येतं प्रियांनो? And why does the second death come? जर आम्ही पापामध्ये राहिलो तर, If we stay in sin, कारण पापाचं वेतन मरण आहे, ते हे मरण आहे, पिढा भोगणं. because the wages of sin is death, and this is the death. हालेलुया. मग ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे द्यायला देवाजवळ वेतन आहे. And God has the ways to give everybody according to His work. हालेलुया. हालेलुया. आम्ही त्याची कर्म करणं गरजेचं आहे. We need to do that good आम्ही things. आमचं काम करणं गरजेचं आहे. We should do our job. म्हणून प्रियकाने तिचे मरणाच्या पायाने आयुष्यभर बांधले बांधले त्या सर्वात मोकळे करावे म्हणून येशूचं मृत्यू होणं अगत्याचं होतं. And to release all those through their life were in the bondage, and that is why the death of Jesus was necessary. आता त्या देवाच्या ख्रिस्ताच्या मरणानं, त्याच्या पुनरुत्थानानं, त्याच्या पुनरुत्थानानं आम्ही त्यातून मुक्त झालेलो आहोत. And because of the death, burial, and resurrection of Jesus, we have been delivered. आम्ही बाप्तिस्माच्या द्वारे ख्रिस्ताच्या मरणाशी, ख्रिस्ताच्या पुन्हा उठण्याशी संयुक्त झालेलो आहोत. Because of baptism, we have become one with the burial and resurrection of पण Christ. पुढचा जो प्रवास आहे तो आम्ही कसा करता? But the next journey, how do we do तो it? विश्वासानं करत आहे. Do we do it by faith? काय रविवारच्या दिवशी प्रेतलॉर्ड, पास्टर प्रेतलॉर्ड वचन ऐकलं सगळं, सोमवार ते शनिवार पुन्हा आपापल्या जगातल्या गोष्टी आम्ही करत आहोत. And only on Sundays we worship the praise the Lord, and all the rest of the week we do the worldly things. ध्वजस्तंभाचं शिक्षण आम्हाला काय ते सामर्थ्य देतं प्रियानो ते आम्ही आणि समजून घेतलं का त्यात आम्ही लक्ष देत आहोत का? Are we paying attention to the power of the cross? आणि म्हणून मी त्या गोष्टी आणि पाहणं तपासणं फार गरजेचं आहे. It is important that I check this. आलो वचन ऐकलं त्याच रूढी परंपरेप्रमाणे आणि लोकऋषी म्हणतो 24 अध्याय वाचला, मग असं झालं होतं झालं, मग धोड सरकवली, पण त्या भयभीत झाल्या, मोहावत झालं, तवून झालं, आणि मग प्रभू उठलाय, मग आम्ही पण गोष्टांचं प्रभू उठलाय चला घरी जाऊन फिरायला काय मस्त पैकी झाला. And as to tradition, we come to church, we hear the message, the same story, Luke 24, and we go home, eat delicacies. हालेलुया. गुड फ्रायडे दिवशी ब्रदर मला आले त्या मध्ये नंतर मला भेटायला. And one brother came to meet me after the Good Friday service. मला म्हटले पास्टर हा तुमचा आजचा संडे फक्त गुड फ्रायडे नाही, तो माझ्यासाठी 365 दिवसासाठी तो संदेश होता. He said, Pastor, this Good Friday sermon was not only for today, but all the 365 days of the year. आमच्या आयुष्यातल्या प्रत्येक दिवसामध्ये त्या पदस्तंभाच्या शिक्षणाच्या जवळ अधिक रुजलं जाणं गरजेचं आहे. And every day we need to draw closer to the teaching of the cross. येशू कधी येणार आम्हाला माहित नाही. Because we don't know when Jesus will come. पण येणार तो येईल. But the one is to come, will come. He will not tarry. माझा आणि तुम्हाला विश्वास आहे. My just shall live by faith. हालेलुया. आता आम्ही पाहूया देवाचं वचन काय पुढे आम्हाला सांगताय. It is not the word of God. आणि त्या तिबरीकराच्या पत्रामध्ये Hebrews. सहावा अध्याय त्याचं पहिलं वचन वाचा, पुढे वाचा पहिल्या वाचा. यास्तव आपण ख्रिस्ताविषयीच्या मुळारंभीच्या गोष्टी सोडून यात आपण ख्रिस्ताविषयीच्या मुळारंभीच्या गोष्टी सोडून प्रौढतेपर्यंत जाण्याचा नेटाने प्रयत्न करू. प्रौढतेपर्यंत जाण्याचा नेटानं प्रयत्न करू. निर्जीव कर्मांचा पश्चाताप, निर्जीव कर्मांचा पश्चाताप, देवावरचा विश्वास देवावरचा विश्वास आणि बाप्तिस्म्याचे आणि बाप्तिस्म्याचे हातवर ठेवण्याचे, हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे भूताच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे व शिक्षण सार्वजनिक न्यायाचे शिक्षण हा पाय आपण पुन्हा घालू नये. आपण पुन्हा घालू नये. ते होऊ देईल तरी आपण करू. ते होऊ दे तर हे आपण करू. कारण जे एकदा प्रकाशित झाले, कारण ते एकदा प्रकाशित झाले, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, ज्याने स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी जे झाले पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले, आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, आणि येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ते जर पतित झाले, ते जर पतित झाले तर त्यास पश्चाताप होईल. तर त्यात पश्चाताप होईल. असे पुन्हा नवीन करणे अशक्य आहे. पुन्हा नवीन करणे अशक्य आहे. हे त्यांचे पतन हे म्हणजे त्यांचे पतन म्हणजे त्यांनी देवाच्या पुत्राला नव्याने वधस्तंभावर खिळले त्यांनी देवाच्या पुत्राला नव्याने वधस्तंभावर खेळले व त्याचा उघड अपमान करण्यास व त्याचा उघड अपमान करणे असे आहे. लक्ष देऊ नका. It says in Hebrews 6, 1-6, therefore, leaving the discussion of the elementary principles of Christ, let us go on to perfection, not laying again the foundation of repentance from dead works and of faith toward God,
of the doctrine of baptisms, of laying on of hands, of resurrection of the dead, and eternal judgment. And this we will do if God permits, for it is impossible for those who were once enlightened and have tasted the heavenly gift and have become partakers of the Holy Spirit and have tasted the good word of God and the powers of the coming age to come, if they fall away, to renew them again to repentance, since they crucify again for themselves the Son of God and put him to an open shame. पण या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे Here the word of God tells, तिथं लिहिले ते जर पतित झाले तो it says, if they fall away, म्हणजे तिथं आम्हाला जागृत राहण्याचा इशारा दिलेला आहे. and we have been indicated to stay जो vigilant, विजय मिळवतो त्याला त्याच्यावर दुसऱ्या मानाची बाधा होणार नाही. and who has victory the second that will not harm us. म्हणून आपल्याला काळजी घेणं फार गरजेचं आहे. So we need to take care of ourselves. आम्ही सुवचनाची रुची घेतलेली आहे. We should enjoy something the good word. युगाची आम्ही रुची घेतलेली आहे. And taste the powers of the age to come. आम्ही स्वर्गीय स्थानावर बसवलेले लोक आहोत. The people seated in the high places. विश्वासाला बसवलेले लोक आहोत. By faith we have been seated. म्हणजे आम्ही बसवलेले आहोत. We have been तर seated. आम्ही त्या येणाऱ्या युगाची रुची घेत आहोत We प्रियानो. are tasting the powers of the age to come. सुवचनाची रुची आम्ही घेत आहोत. Tasting the good word of ज्या अर्थाने एकत्र येतो whenever we assemble. देवाचा आत्मा आमच्यावरच्या सुवचनाच्या द्वारे बोलतो. And the Spirit of God talks with that good word. आम्हाला पोषण तो देतो. He nourishes us. आम्हाला भक्कम तो करतो. He establishes us. आम्हाला सुदृढ तो करतो. Makes us healthy. पण जर आम्ही पतित झालो तर And even if then we fall, तर काय होणार आहे त्याचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं we'll आहे. describe what will happen then. म्हणून सुरुवातीला देवाचं आम्हाला सांगतं Before the word of God या says, आपण ख्रिस्ताविषयीच्या मूळ आरंभीच्या गोष्टी सोडून leaving the discussion of the elementary principles of Christ, प्रौढतेकडे जाण्याचा नेटानं प्रयत्न करू. that is strive to go on to perfection. प्रयत्न करणं आणि नेटानं प्रयत्न करणं फार त्याच्यामध्ये फरक आहे. There is a difference in trying and just dedicatedly trying हा प्रयत्न नेटानं करायचे. and strive very hard to do it. रगडा रगडता काय पडते एक म्हण आहे बघा मराठीमध्ये प्रयत्न वाळूचे कलर रगडता तेल हे गळ एवढ्या असं प्रयत्नांची पराकाष्ठा होणं गरजेचं आहे. And we need to try very hard this time. पण या ठिकाणावर बायबल आम्हाला सांगतं So the Bible says here, ख्रिस्ताविषयीच्या मूळ आरंभीच्या the elementary principles of Christ. हालेलुया. शुक्रवारी मी तुम्हाला सांगितलं की एखादी कविता ज्यास आम्ही वाचतो त्यावर आम्ही चालीमध्ये तो कदाचित म्हणू शकतो किंवा गाऊ शकतो. And when we hear a poem, we can sing it in speak it in a tune. काव्य वाचन किंवा कविता वाचन त्याची एक पद्धत असते प्रिया. And there is a different way to read a poem. मग त्या पद्धतीने आम्ही कदाचित वाचू शकतो. Supposedly we do it that way. कदाचित ती चालीवर आम्ही गाऊ शकतो. We might sing it in that tune. पण ती योग्य पद्धतीने वाचली योग्य पद्धतीने गायली म्हणजे मला ती कविता समजली असं होत नाही. Just because I sing or read it in a tune does not mean I've understood it. कविता समजण्यासाठी त्या कवीचे भाव लक्षात घेणं महत्वाचं आहे. Understand the poem, we need to understand the emotions of the writer. कविता समजण्यासाठी त्या कवितेचं रसग्रहण करणं फार महत्वाचं आहे. It is important we understand the hidden meanings behind त्याची it. फोड करून आम्हाला कोणी सांगणं गरजेचं आहे. It is important that somebody explains that. मग आम्हाला शाळेचे शिक्षक आम्हाला त्याच्या शिक्षक किंवा शिक्षिका आम्हाला त्या कवितेचे फोड करून सांगतात. So the teachers in the school explain it to us. त्यातले भाव काय ते आम्हाला सांगतात. Teaches the emotions behind मग it. आम्हाला त्या कवितेचं महत्व कळतं. Then we understand the meaning behind it. पवित्र आत्मा तेच करतो. The Holy Spirit does the same. पवित्र शास्त्र गीत रत्न जे आहे परवा दिवशी प्रेमिस्त्रीला सांगतो गीत रत्न हाचा एक शास्त्र भाग आहे तो त्या ठिकाणी ते पुस्तक आहे. And the Song of Solomon is such a book, ते एक प्रेम काव्य आहे. and that is a book with love. पण ज्यावेळेस ते तुम्ही स्वतःच्या बुद्धीनं ते सांगायचा प्रयत्न करा When you try to speak it with your mind, कदाचित ते वक्तव्य अश्लीलतेकडे झुकू शकतं. and it might return towards vulgarity. पण पवित्र आत्म्याला भरूनच्या तुम्ही ते काव्य ते प्रेम काव्य तुम्ही आणि लोकांना सांगता प्रिय. But when you are filled with the Holy Spirit and you explain that book, त्याच्यामधलं जे पावित्र्य आहे त्याच्यामधलं जे मर्म आहे ते लोकांपर्यंत पोहोचतं. holiness and the essence reaches to people. तर होतो आणि वर म्हटलं की त्या ठिकाणी अनेक गोष्टी येतात. And if we call bride and groom, there are many things that come into picture. मग या ठिकाणी जर येशू ख्रिस्त आणि वर आहे म्हणजे त्याची वधू आहे. And if Christ is the groom and the church is the bride, तर ते प्रेम काव्य आत्म्याच्या प्रेरणेस लोकांना केलं पाहिजे. and the love poem
that will go to his people. त्याचं सगळं पवित्र आत्म्याच्या द्वारे होणं गरजेचं आहे. And that should be tasted by the Holy Spirit. त्याचं भाव पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रकट होणं गरजेचं आहे. Emotions should be declared by the Holy Spirit. का ते लिहिले सुद्धा पवित्र आत्म्याने लिहून घेतलेलं आहे. Because it has been written by the Holy Spirit. वधस्तंभ आम्ही वाचतो प्रियानो. When we read the cross, 153 अध्याय आम्ही वाचतो प्रियानो. in Isaiah 53, नव्या करारामध्ये वधस्तंभावर जाताना त्याचं सगळं वर्णन आम्ही वाचतो. New Testament, we read the description while it's going on the पण आम्ही cross. समजून घेतो का? Do we understand? पण आम्ही मुळानंबीच्या गोष्टी आणि त्या ख्रिस्ताच्या मुळानंबीच्या गोष्टी सोडून आम्ही प्रौढतेप्रत जावं. So we should leave the elementary principle of Christ and go to perfection. वधस्तंभाच्या शिक्षणाच्या खोलवर आम्ही जावं प्रिया. We should go to the foundations of the teaching of the cross देवा पवित्र आत्मा मला ते शिकवू दे. and ask Lord that the way the Holy Spirit teach us. मग त्या ख्रिस्ताविषयी ते वधस्तंभ कोणाविषयी आहे? ख्रिस्ताविषयीचा. And the cross is about Christ. येशूचा ठार मारलं जाणं पूर्ण झालं पूर्ण झाले आम्ही कुणाशी बोलतो? येशूविषयीच बोलतो. And the death, burial, and resurrection, we talk about Christ. आणि देवाने केलेल्या अद्भुत कार्याचं आम्ही वर्णन करतो. We describe the amazing deeds that God has done for His पण people. ते प्रौढतेप्रत आम्हाला जाणं गरजेचं आहे. We need to go on to ते perfection. खोल आम्हाला समजणं गरजेचं We आहे. need to understand the mystery. आम्ही फक्त बरोबर करतो प्रिया. We only do it superficially. शुक्रवारी येतो तर गुड फ्रायडेच्या दिवशी 7 शब्द 7 उद्गार आम्ही ऐकतो. We come on Good Friday to hear the 7 sayings. गुरुवारी येतो, रविवारी येतो, इस्टर संडे आम्ही साजरा करतो. We come on Sunday to celebrate Easter पण आम्ही Sunday. काय करतो? So what do? ख्रिस्ताविषयीच्या मुळानंबीच्याच गोष्टी बोलतो. We talk about the elementary principles of Christ. प्रौढतेपर्यंत कुठं आम्ही गेलेलो आहे? We have not reached त्याच्या perfection. खोलवर आम्ही कुठं त्याचं मनन केलेलं आहे? Have we meditated on it on the way तेच that? करण्याची ही वेळ आहे. And this is the time to do कारण that. येशू लवकर येईल. Because Jesus is coming येशू soon. लवकर येईल. Jesus is त्याचा coming soon. जन्म आम्हाला समजणं गरजेचं We आहे. need to understand His त्याचा birth. वधस्तंभ आम्हाला समजणं गरजेचं आहे. We need to understand His going on the cross. आणि त्याचं ठार मारलं जाणं, पुढलं जाणं, त्याचं पुढं आम्हाला समजणं गरजेचं We आहे. need to understand His death, burial, and resurrection. आणि ते समजून सांगणारा एकच व्यक्ती आहे, तो आहे पवित्र. And there is only one person who can explain it, and that is the Holy आणि या Spirit. ठिकाणी आम्हाला सांगत आहे Here the Bible says, तुझ्या आणि प्रौढतेपर्यंत जाण्याचा नेटाला प्रयत्न करा. it is trying to go on to perfection. निर्जीव कर्माचा पश्चाताप, Repentance from dead works, देवावरचा विश्वास faith toward God, आणि बाप्तिस्म्याचे, and doctrines of baptism, हातवर ठेवण्याचे, laying on of hands, मृतांच्या पुनरुत्थानाचे, resurrection of the व dead, सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया आपण पुन्हा घालू नये. and eternal judgment. Let us not lay again the foundation of these things. हे पुन्हा घालू नये बायबल मला सांगतं. The Bible tells us to not do it again. हेच आता वेगवेगळे सेवक पुन्हा घालत नाहीत. And many ministers are doing the same thing. प्रत्येक सेवकाचं तत्व काहीतरी वेगळं निघालेलं आहे. The principle of every minister is different. प्रत्येक तत्व काहीतरी वेगळं सांगत आहे. Everybody is saying something else. त्या मुळानंबीच्या गोष्टी, त्या महत्त्वाच्या गोष्टी आम्ही समजून घेत नाही. प्रौढतेपर्यंत जाण्याचा नेटाला प्रयत्न We करू. do not understand and we do not go on to perfection. म्हणून आम्ही या ठिकाणी बायबल सांगते त्याचा पाया आपण पुन्हा घालू नये. Bible says, let us not lay again the foundation. मग पायाचं घातलेलं आहे. The foundation is already there. पायाचं ऑलरेडी घातलेलं आहे. The foundation is तर already there. त्याच्यावरती काय करायला पाहिजे? So what should we do on it? काय करायला पाहिजे? What should we do? हा, काय करायला पाहिजे? बांधकाम करायला. We should build on it. हालेलुया. हालेलुया. हा पाया कोणी घातलाय? And who has laid the foundation? देवानं घातलेला आहे. God has laid the त्याचा foundation. कोणशिला कोण Who आहे? is the cornerstone? कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आणि Jesus तुम्ही Christ. त्याच्यावर रचले जात आहात कारण तुम्ही देवाचं मंदिर आहात. हालेलुया. म्हणूया जोरा. You have to build up on it. हा. प्रभूच्या नावाला धन्यवाद. Thanks be to the name of the Lord. हा, तो पाया भक्कम आहे. And the foundation is strong. त्याची कोणशिला प्रभूला घातलेली आहे. And the cornerstone has been set आणि by तो God. कोणशिला तो पाण्यात थोडा आहे. And that is the tested stone. विश्वास चित्र उडणार नाही. And who has faith will be not disappointed. ऐका मला सांगतं. Bible tells us. वेगवेगळे सेवक पुन्हा तो पाया घालायचा प्रयत्न करतात. Many ministers come and lay the foundation again. सगळ्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी चालू आहेत. Wrong things are going on everywhere. लक्षात पुन्हा पाया घालू नका. Do not lay the foundation पाया again. घातलेला आहे. It has already been laid. कोणशिला पारखलेली आहे. And the cornerstone is कशी tested. पारखली आपण गुड फ्रायडेच्या दिवशी ऐकलेलं आहे. कसं तो पारखलेला आहे. We understood how he was tested on Good Friday. फक्त तुम्हाला त्याच्यावर सुद्धा जायचं आहे. But you only have to be built up. रोज बांधकाम करायचं आहे. Every day you have to build on that. बांधकामाची प्रोसेस रोज होणं गरजेचं आहे You प्रियानो. have to keep the process of building every तुम्हाला day. पूर्णता गाठायची आहे. Because you have to attain पण perfection. मुळारंभीच्या गोष्टीमध्ये थांबू नका. Do not stay in the little तो principles. फारच
keep on ख्रिस्ताला growing. जसं तुम्ही स्वीकारलं As you accepted तसं Jesus, त्याच्यामध्ये मुळावलेलं as you are established, रचना केलेलं तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळावर जाणं and declining in faith as the God, ईशोका स्मरण करा. and abounding in giving thanks. हालेलुया. किती लोकांचं बांधकामाचं जे कृती आहे ती कंटिन्यू चालू आहे. किती जण रोज रस्ते जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. किती लोक प्रवृत्तीप्रत जाण्याचा नेटाना प्रयत्न करत. आज आपण स्वतःला विसरूया पुनरुत्थानाच्या सणाच्या दिवशी. कारण एक लक्षात ठेवा, तो येईल कधी येईल आम्हाला माहित नाही. त्याचं येणं चोरासारखं होईल, अकस्मात सगळं होईल. मी कुठे असेल. And everybody should pay attention. Am I building myself up daily? Because one is to come will come, and where will I be? I need to take care of it. निर्जीव कर्माचा पश्चाताप, देवावरचा विश्वास आणि बाप्तिस्म्याचे, हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया आपण पुन्हा घालू नये. Let us not lay again the foundation of repentance from dead works and of faith toward God, doctrines of baptisms, laying on of hands, resurrection of the dead, and of eternal judgment. देव होऊ देईल तर If God wills, ते आपण करू. we will do it. कारण जे एकदा प्रकाशित झाले, For once what that was enlightened, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, and the ones who tested the heavenly gifts जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले, and have become partakers of the Holy Spirit, आणि का नाही पवित्र आत्म्याचे वाटेकरी and to become partakers of the Holy Spirit, दानाची रुची घेतली की नाही? and you tasted the heavenly gift. कारण जे एकदा प्रकाशित झाले, Because once you are enlightened स्वर्गीय दानाची रुची घेतले, and have tested the heavenly gift, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले, become partakers of the Holy आणि Spirit, त्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली. and have tasted the good word of God and the powers of the age to come. देवाच्या सुवचनाची रुची घेत आहात का तुम्ही? Are you tasting the good word of God? चव घेत आहात का? Are you tasting it? त्याप्रमाणे ते चव त्या वचनाची सुवचनाची चव आणि चव घेत असताना तुम्ही कशाची चव घेता माहिती का? येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची तुम्ही रुची घेत आहात. Tasting the good word of God, you are tasting the powers of the age to come. कारण त्या वचनाच्या आधारे तुम्हाला खात्री मिळालेली आहे की तुम्ही स्वर्गीय स्थानावर काय केलेले आहे? बसवलेले आहात. Because by the word it is assured to you that you have been seated in the high म्हणून places, येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली. tasting the powers of the age to come. इथपर्यंत सगळं आनंद. Now here everything is all आता joy. पुढे इशारा. Now further is indication. ते जर पतित झाले तर And if they fall away, हालेलुया. hallelujah. ही काळजी महत्वाची. पुढे देव काय सांगतो नीट लक्ष ठेवा. Let us pay attention, this is important. आणि बायबल मला सांगतं ते जर पतित झाले तर If they fall away, त्यास पश्चाताप होईल असे पुन्हा नवीन करणे अशक्य आहे. to renew them again to repentance. To renew them again to repentance. अशक्य आहे असं कोण म्हणतं? देव म्हणतो. It is impossible, and thus says the Lord. देवाचं वचन म्हणतो. The word of the Lord says it. हालेलुया. Hallelujah. देवाचं वचन सत्य, The word of God is true. सजीव, It is alive. दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. Sharper than a two-edged sword. पंजा सांध्याला आरपार फिरवला. Dissects the bone and marrow. मनाच्या भावना, कल्पना याचं परीक्षण करणार. It tests the ideas and desires and thoughts of our mind. नक्कीच हे वचन तुमच्या मनाच्या भावनाचं परीक्षण करू लागलं. Definitely, this word has started examining your emotions. नीट आणि समजून घेणं गरजेचं आहे. We need to understand it carefully. नीट वधस्तंभ समजून घेणं गरजेचं We आहे. need to understand the cross नीट carefully. ख्रिस्ताचा मृत्यू समजून घेणं गरजेचं We आहे. need to understand the death of त्याचं Christ. पुनरुत्थान आम्हाला समजलं पाहिजे. We should understand His त्याचं burial. पुनरुत्थान आम्हाला समजलं पाहिजे. Understand His resurrection. पुढं बायबल मास्तर ते समजत असताना आम्हाला एक काळजी घ्यायची की पुन्हा मला मागे जायचं. To take care of one thing, that I should not fall away. ते जर पतित झाले तर Fall away, त्यास पश्चाताप होईल असेल तर पुन्हा नवीन करणे अशक्य आहे. it is impossible to renew them again to repent. हे त्यांचे पतन म्हणजे, And this falling away, हे त्यांचं पतन म्हणजे पाप करणं म्हणजे is this sin of them, त्यांनी देवाच्या पुत्राला नव्यानं वधस्तंभावर खिळले व त्याचा उघड अपमान करणे असे आहे. and it means they crucify again for themselves the Son of God and put Him to an open shame. म्हणजे ती व्यक्ती वैयक्तिक त्या प्रवेश करायला काय करते? पुन्हा
वधस्तंभ. Means that person individually again crucifies Jesus on the cross. यज्ञपशूची सिद्धता झालेली आहे. And the sacrificial lamb has been proven. एकदाच देवार्पण झालेला आहे And only once that sacrifice has आणि happened. त्याची सार्वकालिक मुक्ती मिळवलेली आहे. And he has received eternal deliverance. कशी मिळवलेली आहे? सार्वकालिक मुक्ती मिळवलेली आहे. Eternal deliverance he has attained. जो कोणी विश्वासानं जातो, Whoever with faith goes to him, he has जो salvation. कोणी अंतःकरणाने विश्वास ठेवतो, Whoever believes by his खान heart, कबूल करतो, confesses by his त्याला mouth, तारण आहे. he has पण salvation. जर वैयक्तिक गुण मागे गेला But if individually, तर पाहिजे मला सांगलं Bible की says, त्याने देवाच्या पुत्राला नव्यानं वधस्तंभावर ठेवणे व त्याचा उघड अपमान करणे असे आहे. and it is like he is crucifying the Son of God and put him to an open shame. म्हणजे वैयक्तिक बाबतीत देवाच्या त्या वैयक्तिक तो मनुष्य काय करतो, देवाचा त्याच्यासाठी झालेला वधस्तंभाचं जे अर्पण आहे ते व्यर्थ ठरवतो. In fact, what the person who falls away, he is making the crucifixion of a God to vain. आणि ते त्याच्या नाशाला कारणीभूत ठरते. That will be a reason for his destruction. म्हणून बायबल मला सांगतो, The Bible says, ख्रिस्ताच्या वधस्तंभाविषयी दुसरा कशाचाही अभिमान बाळगणे माझ्याकडनं होऊ and that I do not puff up with pride other than anything else but Christ. या किती तारखेला 5 तारीख ना 5 एप्रिल 2026 5th April 2026. 2026 वर्षापूर्वी It's 2026 years ago. येशू मरण पावला, Jesus died, तो पुरला गेला, he was buried, तो मरणातून जिवंत झाला. he was resurrected. त्या दिवसापासून आजपर्यंत म्हणजे 2026 वर्षाले लोक पुनरुत्थानाचा सण साजरा करत आहेत. And that it has been 2026 years, people are celebrating आणि resurrection. आता आम्ही अशा दिवसामध्ये येऊन ठेवलेलो आहे. And now we are in such a day, such काळाची days. चिन्ह आम्हाला अशी दिसत आहेत We are seeing the signs, आणि त्याचे चिन्ह आम्हाला आणि स्पष्ट करून सांगत आहेत की येणारा तो येत आहे, तो विलंब करत नाही. signs are clarifying that one is to come will come. सर्व घटना आम्हाला तेच सांगत आहे. All the incidents are telling us the same आता thing. माझी जबाबदारी काय आहे? So what is my माझी responsibility? जबाबदारी आहे ख्रिस्ताविषयीच्या अंतरंगाच्या गोष्टी सोडून मला प्रवृत्ती जाण्याचा नेटानं प्रयत्न My job is to lead the elementary principles of Christ and go on to perfection. जे ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे मला नीतिमत्व मिळालेलं आहे. The righteousness I have received through the त्या blood of Christ. त्या रक्ताद्वारे मी नीतिमान ठरलेले, न्यायी ठरलेलो आहे. Because of that blood, I have been proven righteous. मला सार्वकालचं स्वास्थ्य मिळालेलं I आहे. received the eternal health. मला विसावा मिळालेला आहे. I received rest. आश्रमामध्ये आलेला I am in proper rest. प्रयत्नशील राहायचा, I have to keep on trying. प्रयत्न I have to strive मला hard. चालायचा, I have to त्या walk. शेवटपर्यंत मला I चालायचं, have to walk until the end न थकता चालायचा. without being tired. बायबल मला सांगतो, तरुण थकतात थळकणीतले ठेचा खातात तरी परमेश्वराच्या आक्षातून राहणारे नवी शक्ती संपादन करतील. तरुणाप्रमाणे पंख धारण करून ते उंच उडतील, ते धावतील तरी धावणार नाही, ते चालतील तरी थकणार नाही. And the Bible says the young fall short and are tired and weary, but the one who has faith in me will mount up with wings like eagles. They will walk and not faint, and they will run and not be weary. आध्यात्मिक प्रवासासाठी आपली ही शक्ती आहे. And this is a strength for the spiritual journey. हालेलुया. हालेलुया. देवाचा क्षमा सांगतो, देवाचा दास म्हणतो आणि देवा मला ते दान दे की पवित्र आत्म्याच्या द्वारे मी अंतर्यामी बलसंपन्न होईल. And someone says, God, give me that gift that I will be strengthened. आणि आतून बलसंपन्न होणं गरजेचं आहे. I need to be, my inner man needs to be मला strengthened. प्रभूला सामोरं जायचं आहे. I need to face God. मी आत्मिक दृष्ट्या बलसंपन्न असणं गरजेचं I आहे. need to be spiritually strengthened. आपल्याला लक्ष देऊन लक्षपूर्वक ऐका. So listen carefully. देव मला आठवण करून देतात. And Lord is reminding us, पुनरुत्थानाचा दिवस आहे. this is the resurrection त्या day. दिवशी देव आम्हाला देवाचा आत्मा आम्हाला आवर्जून सांगत आहे, ख्रिस्ताविषयीच्या मुळावंतीच्या गोष्टी सोडून आम्हाला प्रवृत्तीकडे जाण्याचा नेट आहे. The Holy Spirit is telling us we should lead the elementary principles of Christ and go on to perfection. मी तुम्हाला कवितेचं उदाहरण नेहमी देत असतो. Always give an example of आता कवितेचा आम्ही अभ्यास केल्यानंतर and when studying about the poems तुम्हाला पेपर लिहिताना कविता लिहून दाखवा असं येणार नाही. and while writing an examination, you will not असे get the का question to write the poem. कवितेविषयी प्रश्न आले तर काय आधी कविता लिहून काढा उत्तर असं असतं का? You will not get the question to write the poem. त्याच्यामध्ये जे अर्थ आहे तुम्हाला काय ते पावलं ते सगळं लिहायला. You have to write the meaning of the poem. मग मी देवाने मला विषयाचा त्रिकोण आहे, मला तोंडपाठ आहे. Now I have the Isaiah 53 but learned by heart. मग मी तोंडपाठ म्हणून दाखवलं तर काय उपयोग आहे का? So is it of use if I can say that? हा तो पूस काय ते मला समजलं का? Have I understood the mystery behind it? कारण त्याच्यावर माझा न्याय.
Because on that is my judgment. त्यात काय लिहिलं आहे? What is it written in the त्याच्यातले Bible? देवाचे भाव काय What are the emotions of the Lord? देवाच्या योजना काय What are the plans of the देवानं Lord? त्यासाठी हे केलेलं आहे Why has God done this? ते मला समजून घेणं I गरजेचं need to understand those आहे. things. एकदा समजलं Once I की understand माझ्यामध्ये that, आपोआप ती ऊर्जा निर्माण होईल automatically I have the energy की प्रौढतेप्रत जाण्याचा वेगानं प्रयत्न to strive to go on to perfection. एक वचन आपण वाचूया आणि प्रार्थना करूया. हा वेळ झालेला आहे पण ह्या गोष्टी मी मात्र तुम्हाला हळूहळू सांगणार आहे. I want to teach these things. फिलिपेकराचं पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याचं 10वं वचन. हे अशासाठी की हे अशासाठी की तो त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य हा, व त्याच्या दुःखाचे भागीपण व त्याच्या दुःखाचे भागीपण ती मी त्याच्या मनाला अनुभवून समजून घ्या. समजून घ्या. त्याचं हेडिंग वाचा. हेडिंग फार मस्त महत्वाचं आहे. ख्रिस्त प्राप्ती करता हा पौलाला लागलेली उत्कंठा. हा हालेलुया. काय तिथं उत्कंठ आहे? ख्रिस्त प्राप्ती करता पौलाला लागलेली उत्कंठा. The yearning that Paul had for the understanding Christ, it says in Philippians 3:10, that I may know him and the power of his resurrection and the fellowship of his sufferings, being conformed to his death. पहिल्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. Here the word of God is telling. 7 वचनापासून मी वाचतो. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या आशा समजलो आहे. But what things were gained to me, these things I have counted loss for Christ. ख्रिस्त प्राप्तीच्या उत्कंठा लागलेला मनुष्याचा पहिल्यांदा हे आणि लक्षण आहे. And the person who is yearning for attaining Christ, that is the first indication of that person. असं लक्षण माझ्यामध्ये दिसतं का? आपण स्वतःला प्रश्न विचारू. Let us ask ourselves, am I indicating that? कारण काय ठिकाणी लिहिलंय, तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या, But what things were gained to me, बरोबर, लाभाच्या होत्या things that were gained त्या to मी me, ख्रिस्तामुळे हानीच्या आशा समजलो. these I have counted loss for Christ. आणि आज आम्ही जगामध्ये पाहतो Today in the world we ख्रिस्त see म्हणणारे लोक, ख्रिस्ती म्हणणारे लोक people who call themselves सगळ्याला believers, स्त्री करत आहेत. they are going to churches कारण त्यांना लाभाच्या गोष्टी हव्या आहेत आणि त्या मला मिळतील का? and they want the things of gain, and will I receive it? देवाचा दास माझ्यासाठी प्रार्थना करेल का? Will the minister of God pray for देवाचा me? दास माझ्यासाठी भविष्यवाणी करेल का? The servant of God तुझ्या prophesy. होण्याच्या धूळ उधळत आहे. The dust of gold is falling upon स्वर्गातून you. आकाश कपडे उघडून तुझ्या आशीर्वादाची ओती ते उधळत आहे. There is God of blessings pouring out from heaven. तुला आता अमेरिकेचा विजा मिळणार आहे. You are going to get the visa of तुला America. इंग्लंडचा विजा मिळणार You are आहे. going to get the visa of तुझा England. प्रमोशन होणार You आहे. are going to be तुला promoted. इन्क्रीमेंट मिळणार आहे. ते ऐकायला गेले. तुला काही एखादा सेवक म्हटलं ना की बंधू तुला पश्चातापाची गरज आहे. हा काही सेवक कामाचा नाही. And if a servant of God says, "But brother, you need repentance," and people say, "This is no servant." काय तो काय बोलतोय ना? He's saying anything else. 30 वर्ष झालं मी चर्च करत आहे. It's been 30 years I've gone to church. मला वेळेवर मिळत नाही. I give my tithe regularly. पालक पण माझ्यावर खुश आहे. The pastor is also happy with me. का खुश आहे? Why is he happy? कारण दशमलव Because he received the tithe. हालेलुया. लाभाच्या गोष्टीची अपेक्षा आहे. They expect the things of gain. पण एखादा सेवक जर म्हणाला ना तुम्हाला आत्मिक गोष्टीचा लाभ ब्रदर हे तुम्ही सोडा बरं का, या गोष्टीच्या मागे लागू नका म्हणून त्या पालकांना जात नाही, त्या चर्चला पण जात नाही. If a servant of God says, "Leave the worldly things, brother," that the people do not go to that pastor. 4 वर्षापूर्वी अशी एक घटना घडली होती. There was a situation many years ago. आम्ही त्या फॅमिलीला मी भरपूर समजून सांगितलं I explained that family of that की ब्रदर असं असं होतंय, brother such and such is तुमच्या happening. मुलीचा असं असं Your daughter such and such is happening to them. दुपारच्या वेळेला असं पुन्हा जाऊन मी त्यांना भेटलो, सगळं काय झालं. Again, I met one afternoon. आम्हाला वाटतं गुरुवार का शुक्रवारचा दिवस होता It was Thursday or Friday. आणि शनिवारी मग त्या ब्रदरांचा मला फोन आला. आता ते जगामध्ये नाही पण त्यांचा मला फोन आला And on Saturday he called me. आणि मला वाटते बाळासाहेब आम्ही या रविवारपासून चर्चेला येणार नाही. And he said, "The pastor from this Sunday we are not going to come to your church." मी म्हटलं की आपण त्यांच्या चर्चला नको जायला. Because my daughter said, "Let us not go to his church." कारण त्यांच्या चुकीच्या गोष्टी मी त्यांना स्पष्टपणे सांगितल्या होत्या. Because I was telling him all his wrongdoings clearly. तर त्यांना म्हटलं ब्रदर तुम्हाला तिथं जायचं तिथं चर्चला, माझ्या चर्चला यावं यासाठी मी तुमच्या मागे आलेलो नाहीये. तुम्हाला तुमच्या ज्या चुकीच्या गोष्टी घडताय तुमच्या घरात त्याविषयी मी तुम्हाला सांगायला आलो. And I told him, "Brother, you are free to go to any church you want, but I'm telling you the things that are wrong in your life. सांगण्याचं माझं काम आहे, ऐकायचं नाही ऐकायचं हे तुमचं काम. It is my job to tell you to listen or not. It is your तुम्हाला job. त्या चर्चला जायचं असेल त्या चर्चला काही मला माझं घेणं देणार आहे. You are free to go to any church you want." त्यांनी चर्च सोडले. They left our church. काही दिवसांनी त्यांना सिव्हिअर अटॅक आला आणि ते
जागेवरच गेले. and faced a severe attack and he passed कारण away. ज्या गोष्टीविषयी मी त्यांना सांगितलं की काळजी घ्या वगैरे असं असं होतंय, त्या गोष्टी माझ्या आपल्याकडे यायचं सोडलं म्हणजे मला सोडल्यानंतर त्यांनी मग त्यांच्यामध्ये त्या चुकीच्या गोष्टी खूप प्रकर्षाने मोठ्या प्रमाणात चिवडं केले झाल्या. And the wrong things I told him to refrain from after that, after he left, those started getting even more on. आणि त्यांना ते सहन झालं नाही. एक दिवस ते अक्षरशः रात्री जेवण करून फिरून आले आणि दारातच त्यांना फिरत जाताना त्यांना अटॅकाला जागेवरच ते गेले. And one day he could not endure it, he received a heart attack and he passed away. त्यानंतर ते संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. And after that, all the family was destroyed. त्यांना फार वेळ लागला नंतर सगळ्या गोष्टी सावरायला. And the family took a lot of time to bring everything मग ते together. परत आम्हाला चर्चला यायचं आहे. And we said again, we want to come मी to असं church. म्हणतो, नका मला देव, तुम्ही दुसरीकडे राहत आले, तिकडे त्या वाहनात चर्चला विश्वासू राहा. And I tell such people, please don't come to my church, you go, you grow, and anywhere else. मग आपण पाहतात की म्हणजे खरं ते सांगितलं तुमच्या आत्मिक उन्नतीसाठी तो लोकांना आवडत नाही. Whatever truth I tell you for your spiritual growth, people do not like it. नावाच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. People want to hear the things of gain. आणि पहिलं लक्षण काय आहे बघा, ख्रिस्त प्राप्तीच्या उत्कंठा लागलेल्या माणसाचं? And what is one sign when a person is yearning for the attaining त्या of the Lord? लाभाच्या गोष्टी ख्रिस्तामुळं हानीच्या तो सोसतो. The things that are gain to him, he counts loss for Christ. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. ख्रिस्त प्राप्तीची उत्कंठा लागलेला माणसाचं हे लक्षण. And this is a sign of the person who yearns for Christ. श्री लोकांचं वाईट वाटतं की लोकांना ते आध्यात्मिक लाभ नकोय. And it's sad that people do not want spiritual gain. ख्रिस्त प्राप्तीचा लाभ They do not want the gain of Christ. त्यांना फक्त लाभ जगातले पाहिजे, They only want the worldly gain. मोठे मोठे लाभ पाहिजे. They want great आणि gains. त्यामुळे त्याच्या नादी लागून ते आणि स्वतःचा नाश करून घेतो. And follow it and destroy themselves. इतकेच नाही तर Not only that, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू but Lord Jesus Christ, my Lord, या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे and for the excellence of the knowledge, मी सर्व काही हानी असे समजतो. I count all things lost, त्याच्यामुळे मी सर्व वस्तूंची हानी सोसली for whom I have suffered the loss of all things, आणि त्या केर कचरा अशा लेखितो and count them as rubbish, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. I may gain Christ. हालेलुया. आता ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. Now I may gain Christ. आता हा लाभ कधी प्राप्त होईल? When will I receive this gain? ज्यावेळेस तुम्ही धाव पूर्ण कराल, Finish your race. विश्वास राखाल आणि ख्रिस्त तुम्हाला मिळेल माझ्या भल्याने विश्वासू दासा. And when Christ will say, my faithful and good servant, त्यास तो तुमचा लाभ आहे. at that time it will be your हे gain. मिळवणं ते पूर्णत्व गाठणं तुमचा लाभ आहे. And receiving that perfection is your gain. म्हणून यासाठी मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. He says so that I may gain Christ. कसा प्राप्त होणार आहे? How will you receive it? इतकेच नाही तर Not only that, ख्रिस्त येशू माझा प्रभू. and Christ Jesus, my Lord, त्या दिवशी वाचलं आपला ख्रिस्त and that we saw our या Christ, ठिकाणी माझा प्रभू says my Lord, या दिवशीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळं and for the excellence of the knowledge of Him. म्हणजे देवाच्या ज्ञानाचं श्रेष्ठत्व इतकं महान आहे की त्याची तुलना जगातल्या कुठल्याच गोष्टी होऊ शकत. The excellence of the knowledge of Christ is so huge, it cannot be compared to anything हे else. मूलवान आहे, That is priceless. ते अति महान आहे. That is great. आणि अशी अति महान गोष्ट And this mighty thing, देवाचा आत्मा प्रत्यक्ष येऊन तुम्हाला देत आहे. the Holy Spirit is giving to you personally. पण त्याचं महत्व तुम्ही ओळखता. Do you understand the importance of it? त्या वचनाचं श्रेष्ठत्व तुम्ही ओळखता. Do you understand the excellence of that word? हालेलुया. Hallelujah. उठरायला मी म्हटलो की सेवकाला काय वाजून स्वागत करू नका. सेवक जे वचन घेऊन येत आहे त्या वचनासाठी टाळ्या वाजवा. हालेलुया. And then I said, not platform is so but the word that is so many things. हालेलुया. कारण आम्ही मोलवान कुणामुळे आहोत? Because why are we precious? ख्रिस्ताच्या रक्तामुळे. We are precious because of the blood of Christ. आमच्यामध्ये काय नाही, ख्रिस्ताची ती कृपा आहे, देवाची ती प्रीती आहे. It is not anything by our own, but the grace of the Lord. त्या ख्रिस्ताच्या रक्ताने आम्हाला देवानं मोलवान केलेलं आहे. Because of the blood of Christ, we have been made precious. अशा त्यानं तयार केलेल्या मोलवान पात्रामध्ये त्यानं अति मोलवान वचन ठेवलेली आहेत. देवाचं ज्ञान, श्रेष्ठ ज्ञान. And in हालेलुया. this precious vessel, He has put even more precious word of God. आणि तुम्ही जी मातीची पात्र देवाची आहात, All you vessels of other vessels, ते श्रेष्ठ ज्ञान देवचन देवानं तुमच्यामध्ये सुद्धा ठेवलेलं आहे. and God has kept that precious word inside of you. हो की नाही? Yes. हालेलुया.
मग ते पात्र देवाला म्हणा, देवा हे पात्र नुसतं भरून नको तर भरून वाहू दे, मला इतर लोकांना सुद्धा जाऊन देतात ज्ञान द्यायचा. Pray to God, let this vessel not just be full but overflow. I want to give this teaching to the rest as आणि well. बायबल मला सांगत आहे, The Bible says, बायबल या ठिकाणी आम्हाला सांगत आहे, Bible says, त्या सर्व वस्तूंची हानी सोसली, I endured it all, त्या खेळ कचरा अशा लेखितो, count them as rubbish, यासाठी की मला ख्रिस्त हा नाव प्राप्त व्हावा. so that I may gain Christ. म्हणून ज्ञानाचं श्रेष्ठत्व आम्ही ओळखून घेतलं गरजेचं We आहे. need to identify the excellence of knowledge. म्हणून देवाचं जे आम्हाला सांगतं, What the word of God आणि says, मी त्याच्या ठाई असलेले असे सापडावे. and be found in Him. कुणा ठाई असलेले? ख्रिस्ता ठाई असलेले. I may be found in Christ. तुम्ही कधी सापडणार आहात? When will you be found? जेव्हा तुम्ही लाभाच्या गोष्टी हानिकारक समजाल तेव्हा. When you consider the things of gain as loss for Christ. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वापुढं जगातल्या गोष्टी खेळ कचरा लागतात त्यावेळेला When before the excellence of knowledge of Christ, you consider other things as rubbish. मग तुम्ही त्याच्या काही सापडाल, अन्यथा सापडणार. Only then you will be found in Him, else not. म्हणून तो काळजी घेत आहे. So He's taking मी care. त्याच्या काही असलेले असे सापडावे. I should be found in Him. आणि माझे नीतिमत्व And my righteousness, शास्त्राच्या योग्य मिळाले नाही, which is from not from the law, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने, but with the faith in Christ, म्हणजे देवापासून विश्वासाने मिळणारे नीतिमत्व असे आहे. the righteousness which is from God by faith, हे अशासाठी की so that तो त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य, He and His power of His resurrection, त्याच्या पुनरुत्थानाचं काय आहे? सामर्थ्य आहे. power of His resurrection, त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य power of His resurrection, व त्याच्या दुःखाचे भागीपण, the fellowship of His sufferings, हे मी these things त्याच्या मरणाला अनुरूप होऊन समजून घ्यावे. I may be conformed to His death. त्याच्या मरणाला अनुरूप होऊन समजून घ्या. I be conformed to His death. हालेलुया. आणि कसं ते तुम्हाला अनुरूप समजेल? जेव्हा तुम्ही त्या लाभाच्या गोष्टी हानिकारक समजाल, ज्यावेळेस तुम्ही त्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वापुढे बाकीच्या जगातल्या गोष्टी खेळ कचरा टाकाल. आणि दुसरी गोष्ट, आत्मनिग्रह करून आपला उदस्त पोहोचून तुम्ही जेव्हा ख्रिस्ताच्या मागे चालाल त्यावेळेला ते करणार. And these things will happen only if you consider things of gain as loss and you deny yourself and with self-constraint follow Him. पुनरुत्थानाचं सामर्थ्य जर तुम्हाला अनुभवायचं असेल, You want to experience the power of तर त्याची resurrection. दुःखाबद्दल त्याचे दुःखाचे भागीपण व त्याच्या मरणाला अनुरूप असं होऊन मला ते समजून घ्यायचं. I need to have fellowship of His sufferings and be conformed to His death. समजून घ्या. मी चाहता वेळा I keep telling you again, understand the cross. समजून घ्या. म्हणजे ठीक आहे. You understand the cross means त्याचं मानवाच्या पापक्षमेसाठी फार महान जाणं, त्याचं तुल्य जाणं, त्याचं पुनरुत्थान, त्याचं रक्त जाणं, त्या गोष्टी आम्हाला समजून घेणं गरजेचं. we need to understand His death, burial, resurrection, the shedding of blood for the forgiveness of the sins of man. त्यामध्ये वाचून समजणं, We are not going to understand just by त्याला reading समजून it. सांगण्याचं किंवा त्याचं प्रकट करणं फक्त पवित्र आत्म्याच्या स्वाधीन. Only the Holy Spirit can unravel these things to कारण you. तो त्या लिहिण्याचा त्या पुस्तकाचा बायबलचा ऑथर आहे. Because He is the author of this आणि Bible. तो त्या घटनेचा साक्षीदार आहे. And He is the witness of the situation. साक्षीदारच प्रभावीपणे सांगू शकतो. Only a witness can tell you आम्ही intensely. सांगू शकत नाही. And nobody else can. पवित्र आत्म्याच्या स्वाधीन. So surrender yourself to the Holy Spirit समजून घ्या. to understand it. येणारा तो येईल, विलंब करणार नाही. माझा नीतिमान विश्वासार्ह असेल. And what was to come will come, will not tarry. My just shall live by faith. बाकीच्या गोष्टी देवाच्या कृपेने पुढच्या वेळेला Through the grace of God, we learn the next things of आपल्या next week. जागेवर आपण